खूप आठवणी आहेत शिवरीबद्दल, शिवरीच्या निर्मितीबद्दल, शूटिंग बद्दल, शिवरी माझ्याकडे कसं आलं ह्याच्याबद्दल, मी निर्माती कशी झाले, खूप आहे ना. असं झालं की मी एक दुसरा चित्रपट करत होते. गजेंद्र अहिरे हा अष्टपैलू जो दिग्दर्शक लेखक आहे त्याच्यावर, आणि त्या चित्रपटाच्या डबिंगला त्यांनी मला शिवरीची गोष्ट ऐकवली, वन लाईन ऐकवली. ती वन लाईनच आहे गोष्ट, अत्यंत साधी सोपी सरळ गोष्ट आहे. एक स्त्री मुंबईत काम करणारी, तिला एक रात्री करता मुंबईत रस्त्यावर राहावं लागतं. बस, मध्यमवर्गीय स्त्री, साधी, आणि मग हळूहळू उलगडत जातं तिचं आयुष्य. तेही तसं साधं सोपंच आहे म्हणा, पण तरी कॉम्प्लिकेटेड आहे. आणि मला लक्षात आलं की आजही तो जो प्रश्न आहे त्याच्यातला, तो अतिशय ज्वलंत आहे, किंबहुना अधिक झालाय. त्यातला प्रश्न काय, ते एक घटस्फोटिता स्त्री, हा तिला लागलेला कलंक आहे. त्या काळात तो कलंक होता, आजही काही प्रमाणात तो कलंकच आहे. फक्त जी येणारी पिढी आहे त्यांनी त्याचा स्वीकार केला की आम्ही आज लग्न करणार, कदाचित राहणारी नाही, मग घटस्फोट घेऊ. हे तितकं सोपं नव्हतं ते 20 वर्षांपूर्वी. त्या बाईची काय होरपळ झाली, तिला एक मूल होतं, तिला काय कशाबद्दल वाटलं, ती कशा पद्धतीने नोकरी करत होती, मुंबईशी कसं जोडवून घेत होती, हे सगळं तुम्हाला शिवरीमध्ये बघायला मिळेल. निर्मिती करायचं ठरवलं मी, त्याच्यामध्ये मेन रोल करणार हेही ठरलं, पण इतर कास्टचं काय. आणि अशा वेळी सगळे माझे मित्र, माझा मित्रपरिवार जो आहे आपल्या इंडस्ट्रीमधला, तो पुढे आला. ज्यांना विचारलं त्यांनी अगदी म्हणजे एवढा क्षणाचाही विलंब न लावता हो म्हटलं. अर्थात त्यात गजेंद्रचं खूप मोठं श्रेय आहे. तो मुलगा एकतर हरहुन्नरी आहे, अतिशय टॅलेंटेड आहे. तर गजेंद्रनी आणि मी ठरवलेली कास्ट अशी होती की माझ्या नवऱ्याच्या रोलसाठी रवींद्र मंकणीला विचारायचं. रवीला फोन केला, लगेच हो म्हणाला. मग त्याच्यात एक अतिशय महत्त्वाची भूमिका आहे माझ्या कॉलिगबद्दल, जो म्हणजे ऑफिसमध्ये माझ्यावर काम करतो, आणि तो म्हणजे अभिनेता दिलीप प्रभावळकर यांनी तो रोल केला. तो मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरचा या चित्रपटामध्ये. आणि इतकं गोड काम केले दिलीपने की काय सांगू मी. आणि त्याच्यानंतर माझ्या बॉसचं काम मोहन आकाशे, डॉक्टर आले लगेच सांगितलं, लगेच हजर. एक नॉन महाराष्ट्रीय अशी मुलगी हवी होती, जी माझी रूममेट असते, ज्याच्यामुळे सगळी गोष्ट सुरू होते, ज्याच्यामुळे सगळं होतं. तर माझी मैत्रीण मीता बशी, तिला विचार, ती इतकी अशी आनंद झाला तिला आणि इतकी एक्साइट झाली ती की मराठी चित्रपटात काम करणार मी, चल आलेच मी. आणि इतकं गोड काम केलंय तिने, फारच गोड केलंय. अर्थात सगळी नावं काय मी घेऊ शकत नाही. इथे उत्तराताई बावकर, ज्यांनी माझ्याबरोबर उत्तरायणमध्ये काम केलं होतं, लगेच त्याला विचारलं, लगेच हो म्हणाले. खरं म्हणजे त्या माझ्यापेक्षा फार मोठ्या नाहीत वयाने, पण माझ्या आईचं काम करायला तयार झाल्या, कारण त्यांची जी व्यक्तिरेखा होती ती त्यांना साजेशी होती. मग छोटा सक्षम कुलकर्णी, जो आता खूप मोठा नटी झालाय, त्यांनी माझ्या मुलाचं काम केलं. आणखी नावं आत्ता मला फारच महत्वाची, अतिशय छोट्या रोलमध्ये अतिशय मोठे कलाकार आहेत. प्रसाद ओक, मंगेश देसाई, ज्यांचे रोल इतके इंटरेस्टिंग आहेत, तुम्हाला फार मजा येईल ते बघताना. आणि अर्थात माझी सखी आणि माझी सहकलाकार मुक्ता बर्वे. एवढ्याशा रोलसाठी सगळी मंडळी माझ्याकडे आली आणि शिवरी उभं राहिलं. आणि एक गेस्ट रोल होता, म्हणजे एकच सीन होता, पण तो अत्यंत महत्वाचा होता. त्याच्यात गजेंद्रच्या माझ्या खूप चर्चा झाल्या. गजेंद्र म्हणाला, आपण हिंदी सृष्टीतला कोणीतरी घ्यायला पाहिजे, आपण हे मोठं ना. मी त्याला म्हटलं, मोठ्या नावांच्या मागे जाऊ नकोस. जी आपली माणसं आहेत ना, त्यांना विचारलं ते लगेच हो म्हणतात. आणि तीही खूप मोठी आहेत, तीही हिंदी चित्रपटसृष्टी आणि TV सृष्टीवरती खूप मोठी नावं आहेत. आणि अर्थात एकच नाव होतं जो माझा सहकलाकार आहे अनेक वर्षांपासून, शिवाजी साटम. तो तर इतका, अनेक काय सांगू, त्या एका रात्रीतला तो सीन होता आणि सबंध रात्र आम्ही शूट करत होतो. आणि इतका खुश होता. मग माझ्या रागवला आणि गजेंद्रवर पण रागवला की तुम्ही माझा रोल वाढवला का नाही, एवढ्याशा रोलसाठी मला कशाला बोलवलं. अशी सगळी माणसं त्याच्यात आहेत. त्याच्यामध्ये खूप प्रेम दिसेल तुम्हाला त्याच्यामध्ये. आणि सहकलाकार आमचं जे ट्युनिंग आहे ते तुम्हाला दिसेल. आणि शेवरी पहा, साधी सोपी सरळ शेवरी. नरेंद्र भिडे यांनी त्याला संगीतबद्ध केलेलं आहे त्या चित्रपटाला. आज तो आपल्यात नाही, पण मला त्याची आठवण खूप येते आणि खूप कृतज्ञता वाटते की तो आमच्या चित्रपटाचा एक फार महत्वाचा भाग आहे. आरती अंकलेकरनीचा आवाज दिला. एक अतिशय सुंदर गझलयुक्त असं गाणं आहे. गजेंद्रने त्याचे शब्द लिहिलेले आहेत आणि ते तुम्हाला पाहायला मिळेल.
तर शेवरी हा चित्रपट येतोय तुमच्या भेटीला 15 जुलैपासनं BTS विथ नीना कुलकर्णी या यूट्यूब चॅनलवर. सबस्क्राईब करा आणि पहा.